ग्रंथ शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक तात्या महाराज कांबळे. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. संकल्पना हभप विनायक महाराज मार्कड. अध्याय 41वा शहाजी राजांचा स्वर्गवास. ग्रंथ शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड सर. वाचक हरिभक्तीपरायण तात्यासाहेब कांबळे महाराज विहार. श्री शिवाय नमः. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथन सुरत लुट चालली दारुणा. एक दिन झाला पूर्ण दुजा दिन उगवला. एकच दिन माझी लुटा प्राप्त झाली अफाटा. तयाची मोजदाद नीट करीती वर्ग करोनिया. शिवराज देऊनी मना निरखिती लक्ष देऊन. कैदी जे आणले धरून त्याशी प्रश्न करीती पै. येरीकडे शिववीरा लक्ष्मी बोहराचे घर. राजशाही प्रसादावर झडप घातली तयाणी. 80 लक्ष होणांची संपत्ती होती बोहराची. फोडणीद्वारे वाडियाची तया तरी घाले. येथे गडगंज दौलत मराठ्यांची लाभली अद्भुत. 28 शेर केवळ मुक्त तया स्थानी लाभले. बाहेरी मराठ्यांचा धुमाकूळ आत खानाची तळमळ. शिवाजी केवळ दुष्ट खळ येथे कैसे पातला. औरंगजेबाची कळेल वार्ता काय गमेल तयाच्या चित्ता. इनायत खानासी थोर चिंता व्यथा बहुमानसी. दुर्गाच्यात दडुना खान करी विचार मंथना. शिवाजीचे कराया निखंदना. काय नियोजन करावे योजनांतरी कल्पन वकिलांशी पाचारुण. तयासी केले निवेदन तुवा कार्य एक करावे. घेऊनी शुभ्रध्वज हाती दावणीया शरणांगती. शिवाजी पाशी यथा युक्ती तू आता पोचावे. तया लागी ऐसे कथावे लुट थांबावी म्हणावे. संधी करया लावावे नियम द्यावे तयाशी. तेने नियम मान्य न करिता तू उठावे अवचिता. खंजीर खुपसावा पुरता वक्ष माझी तयाच्या. तो पावताची मरण मराठे तात्काळ जातील भिवून. तू सुजान आणि तरुण इतके करुण यावे तुवा. ऐशी योजना वकिलाची सांगून या धाडिले त्याशी. उघडो नियम महाद्वाराशी वकील बाहेरी निघाला. शुभ्र निशान फडफडात देखून मावळे पुसत. येरू म्हणे शरणांगत शिवरायांकडे निघालो. यावरी मराठे तयाची सन्मान नेती रायांपाशी. नमस्कारोने रायानी पुढे तिष्ठत राहिला. तयांशी बोले शिवाजी राजे
येथे आलासी काय काजे, येरू म्हणे स्वामी माझे, तयांनी येथे धाडिले. तयांनी तुमच्यासाठी मज धाडिले, घ्यावया भेटी तुम्हासी कथन काही आटी, तयासाठी मी आलो. राज म्हणती तयासी सांग काही आट्या मासी, येरू सकळ शिवरायांशी कथिता झाला ते देवा. ऐकताच जाचक आठी संतप्त झाले जगजेटी, तया लागी आज्ञा उलटी दिदली होती खानाने. मध्यस्थासी बोले नृपती, कोण म्हणे तुम्ही छत्रपती, आटी घालिता मा प्रती, बुद्धिभ्रंश झाला का. तुझा नेता येत खान, ललन्यायस बसला लपून, आटी घालणारा कोण, त्याचे कथन मज पुढे. ऐकून रायांचे उत्तर मध्यस्थ क्रोधावला थोर, तेने कर्म केले दुर्धर, घेऊन कट्यार उठी लाव. करायावरी करणार वार, तव महादेव चतुरा, तयांची तीक्ष्ण नजर मध्यस्थावरीच होती पै. तयाने एकाची घावात हस्त छेदिला कस्मात, धन्य रायांचा जामात प्राणरक्षक रायांचा. थोटका मध्यस्थ उलटून राजावरी पडला जाऊन, रुधिरे माकले भूपती तनव, सकळा दारुण वाटले. त्याने फोडली किंकाळी, जमली मावळे मंडळी, भयान दृश्य तया स्थळी सकळांनी देखिले. शिवरायांच्या देहावरी वकिलांचा देह भारी, सकळ वाटे ते अवसरी रायांवरी वार झाला. मावळे उठिले पिसाळूना, कत्तल करीत सुटले दारुण. कैद्यांचे हस्त पाद छेदून, मस्तके उडविली अनेकांची. रायांच्या देहावरून मध्यस्थ काढिला ओढून, घावावरी घाव घालून सूक्ष्म तुकडे पाडिले. इनायत खान हराम खोरतेने घात केला थोर, ऐसा दुर्धर समाचार सर्व दूर पसरला. मावळे खवळून उठले, दिसेल तयासी कत्तलिले. जात वेद लावीत सुटले गृहांशी ते देवा. सहस्रावधी पेटते मशाल, आज्ञा लाविली महाली. भयानक उसळली सुरते माझी ते वेळी. एक एक सदन लुटून त्यास देते पेटवून, तयावरी तैल सिंचून दुर्धर आज्ञा भडकाविती. स्निग्ध दुकाने फोडून तैल होती ती अग्निवरून. धडाडीला प्रळयाग्नी जाळीत झाली चालिल्या सदणे. हाजी सय्यदाचा वाडा तयांनी जाळीला धडाडा. आग्न जाळीत लाकडा ध्वनी कडकडा निनादे. केवळ उष्णता आणि धुम्र ज्वाला उठते भयासुर. सुरत सोडून दूरवर नागरिक पळाले. स्तंभ उलतून पडती अर्गळा द्वारे ढणाणती. खांड जाळूनिया तुटती आणि पडती धपापा. सय्यदच्या वाड्याच्या ज्वाळा जाळू लागल्या वखारीला. ऑगजंढन घाबरला काय करावे सुचेना. हा जॉर्ज ऑगजंढन इंग्रज वखारीचा प्रधान.
त्याची चिंता वाटे दारुण जाईल जळणी म्हणून या परीत याच्या सुदैवाने दिशा बदलली वाताण सुरक्षितता लाभली तेने आपुल्या मने तोषला नको युद्धाची कटकट रायांनी योजले होते स्पष्ट केवळ करायाची लुट इतुकेची ध्येय तयांचे इंग्रज सिद्ध संग्रामाचे म्हणून सोडिले तयांचे राजे भ्याले इंग्रजांची ऐसे नव्हे सर्वथा असो आज्ञा परंपार सुरतेत भडकला उग्रा सदने जळाली 3 सहस्र हान्या पार जाहली अश्वावर्या रडोणे राजे सांगती सकळा रडोणे नका मारू निष्पाप जन घरांचे अग्न लावू नका सुरतेचे दहन करावे ऐसे रायांच्या नव्हते जीवे परिक्रोधाग्नित स्वभावे इतकी गृहे जळाली 50 श्रीमंतांचे हस्ता तुटून गेले गोंधळात 35 आला मृत्यू मावळ्यांच्या हातून गबर श्रीमंत लुटावया कठोर उपाय योजिराया तयांसी त्या वाचुनिया आन मार्ग नसेची लुट करिता ही नीती न विश्वंभत छत्रपती अबला बालक वृद्धां प्रती उपसर्ग निश्चित न झाला फकीर गरीब साधू संत या त्रास नसे किंचित मशीद मंदिरे आगार्यान प्रत कोणी ढकान लाविला आणिक जेही का श्रीमंत करीती दान धर्म बहुत ह्या सही नृप सांभाळित नाही देत उपद्रव उदाहरण येथे देतो एक डच व्यापारी असे धनिक तोही पोचला स्वर्ग लोक तयांचे लोक तेथे पै तयांची आलिशान हवेली जरी मावळ्यांनी देखिली परी तिसी नाही लुटली शिव आज्ञा म्हणून या हा वलंदेज होता उत्तम अपार केला दान धर्म कराया जनहित कर्म देहतयाने वाहिला हा जरी ख्रिश्चन होता परी सकळान लागी दाता उच्च नीच धर्म भेद सर्वथा तया पासिन से पै तयांचे हे ऐसे सद्गुण शिवरायांशी झाले श्रवण म्हणून तयांचे रक्षण छत्रपती करीत केवळ जे का दुराचारी रयतेशी नाडून भारी स्वार्थासाठी द्रव्यागारी आपल्या घरी ठेविती राजा ईशा लोभ्यांचे वैरी परंतु गरिबांचे कैवारी याच साठी सुरत लूट सारी शिवरायांनी लुटिली लुटीचा हा 2 दिन रायांशी मिळ्या पार धन परंतु एक लोभी ब्राह्मण पळत होता धनास 7 कुंभाची 30 पाडे घेऊन गेला तापीकडे सरिता ओलांडून पुढे जावयासी निघाला परंतु तो दैव हत टिपाडे मावळ्यां दृष्टी पडत सर्व हरल्या कत्मात रायान पुढे आणली असो ऐसा 2 दिन चहूकडे जळे अग्न जे दवा पातली यामीन भयानक वाणी दिसत असे धुम्रामुळे दिवसा रात्र अग्नीमुळे रात्री दिनकर ऐसा विचित्र प्रकार सुरते माझी झाला 3रा दिन उजाडला माल पळसान माझी भरला
अनेक सुरत लुटायाला मराठे वीर निघाले. सुरत चाटून पुसून सर्व लुटली धुवून, सेवेची टाकली जाळून केवळ आग्न उरला पै. समस्त ही कार्य निमाले आणि अवचित हेराले, नृपतीच्या करणीला गेले सांगितले रायांशी. अहमदाबादेहून येत आहे महाबत खान, सवे विराट सेना घेऊन सुरतेवरी आलासे. ऐशी ऐकताची वार्ता शिवराया ज्ञापित समजता, अश्वावरी माल पुरता लुटुनिया चला रे. द्रव्य रिक्त अश्वावरी लादुनिया ते अवसरी, मावळ फौज निघे सारी शिवरायांसमवेत. केवळ 500 स्वार 45 ठेवी नृपवर, 3 सहस्र अश्वावर माल लादून चालिले. सुरत भगभगीत झाली आणि लुटली जळाली, कोळसा निरक्षा उरली सुरते माझी जे ते वडी. सुरतेची दिशा पाहुणा शिवराय बोले वळून, आम्ही सुरत लुट दारुण याजसाठी पै केली. आमचा शत्रू औरंगजेब आम्हा छळले खूप, त्याची बैसवया जरब आम्ही सुरत लुटिली. ऐसे बोलले महाराज पुण्याकडे येत फौज, महत्कार्य केले आज तेने मावळे सुखावले. सुरतेवरी आले वादळ तेने घातीला गोंधळ, मोठाची करुणी कोलाळ गेले सकळ निघवणे. सुरते माझी तप्तंगार धगधगत्यानी वार, राज निघोणी गेल्यावर कोणी ते येथे असेना. इनायत खान सुभेदारा तोही निघेना बाहेर, फौज घेऊन 1 शस्त्र तेथेची तो राजीला. राजे गेले बहुत दुरी 8 दिन झाल्यावरी, महाबत खानाची स्वारी सुरतेवरी पातली. येऊनी पाहे महाबत खान सुरतेची दशा दारुण, सुरत आहे की स्मशान त्यासी जाण कळेना. भव संपन्न असे वाडा जळून गेले बापुडा. जी का उभी असे भिंताडे धुमरे कृष्ण झाले. घोटी व पाषाणांची ज्योती उष्णतेने तडकली किती, कुठे किंचित ज्वाळा दिसती रक्षा भरती सर्वत्र. पळून गेले नागर जना दिसेना तेथे खाणासी कोण. समग्र भक्षुनिया आग्न समाधान पावला. जे का नागरिक भयभीत पळून गेले अरण्यात, तयासी जानवली मात खान महाबत पैयाला. मग सकळ लोक येती भग्न सुरतेची देखिती, आपले सदन ओळखिती परिनोळखे नवजाय. सुरतेचे नागरिक जन इनायत खानावरी चिडून, अपशब्द तया लागून अट्टहासे बोलती. म्हणती नायत खान शांडा कोठे केले काळे तोंड, दुर्गात लपला महाभ्याह आमासी उघडे ठेवोणी. गृह गेले द्रव्य गेले धनिक धाय धाय रडले. कित्येक ऐशरिती बोलिले परिचावे श्रोत्यानी.
शिवाजी मागत होता खंडणी टाकयाची होती देऊणे इनायत खान पाप खाणी स्वये लपुणे बैसला इनायत खान केवळ मूर्ख इतुकेही न करिता देख बाईले ऐसा एकाएक दुर्गा तरी घाला याने धाडून मारे करी आग भडकाविली सारी इनायत खान दुराचारित यामुळे हे घडले ऐशा परिनागरिक धिक्कारिती सकळिक सुभेदारासी महादोख आपल्या बळे लावीती इनायत खानाईशे भडवे तोफेच्या तोंडी द्यावे ऐशा परी लोक आघवे निजमती बोलती आला ऐकून महाबत खान सर जॉर्ज ऑक्झंडन सवे घेऊन सैनिक जन भेटायाची आला पै ऑक्झंडन धैर्यवान राहिला वखार रक्षण तयांचे करे अभिनंदन महाबत खान ते दवा दुर्गा माझी इनायत खान तयाची वार्ता झाली श्रवण सहायासी महाबत खान सुरतेची आला पै मग उघडोने महाद्वार ग्रामसिंहाला बाहेर तयास तयाचा पुत्रानी तर निघाले देखून या इनायत खान क्रोधावले नागरजन शिवे देती घाण घाण उद्देशून तयासी त्याच्याकडे अंगुले निर्दिशती कडकडा बोटे मोडती हाचे हराम खोर म्हणती आणि थुंकती त्या पुढे बरी तो निर्लज्ज पुरता तैसेची चालले मार्गावरता हे देखून ते याच्या पुता अतिसंताप दाटला मग काढून धनुष्यवान क्रोधे सोडला मार्गाण तो धोंडी माझी जाऊन एका बनियासी लागला सवेची बनिया किंचाळेला धरणी वरी कोसळला तेने समुदाव भ्याला चूप बैसला तात्काळ पुढे आला इनायत खान त्यासी देखून महाबत खान त्यासी न बोलता वचन मौन धरुणी राहिला मात्र त्याने तया पुढती इंग्रजांची केली स्तुती इनायत खान खजील चित्ती अधोवदने तिष्ठत अस सुरतेची ही स्थिती येरी कळशी वनरूपती द्रव्य लादून अश्वावरती स्वराज्या कड चालती 8 सहस्राष्ट बलिष्ठ चढती सह्याद्रीचा घाट अति अवघड वाट ओजी घेऊन चालती परी व्यत्यय न येता सेना चढली घाट माता लक्ष्ण राजगड पंत सेना निश्चिती निघाली चढली राजदुर्गावरी द्रव्य घेऊन सेना सारी हर हर महादेव गजरी राजदुर्ग दुमदुमी लाव सुरत चरणव नंदिनी आले स्वराजाच्या अंगणी राजपत्नानी तंबिती स्वागत करीती रायांचे जिजाऊंचे चरण बंधून राजे पावले समाधान आणलेल्या पार धन सुरक्षित ठेविले सुरत जळून खाक झाली ऐशी वार्ता भयानक लाहोरास गेली तडक औरंगजेबापर्यंत आधीच तयासी विचार शिवाजी केवळ हरामखोर तयाचा कराया चक्काचूर निरंतर चिंतित शाहिस्ते खानाची बोट तोडली मोठी नामुष्की झाली तयासी आदल घडविली पाहिजे आधी स्वत्वरी ऐशे विचारी चित्तात तव वार्ता अकस्मात शिवाजीने लुटली सुरत केवळ रक्षा राहिली आपुले नाशिकची छेदिले ऐशे बादशहाची वाटिले चित्त परम खवळिले क्रोधानळे तयाचे
शूर्पणखेचे नासिक कर्णा जेवी छेदिता लक्ष्मणा जैसा खवळला रावण तैसा सुलतान कोपला शिवाजी हा तीक्ष्ण कंटक खोल खोल रुतला देखा या शिकराव या खाक काय उपाय योजावा शिवाजी निर्दळील्या विना आपणा नव्हे समाधान क्रोधे औरंगजेब तंतण करीत आला दिल्लीसी शिवाजी सुरते पर्यंत कैसाला कस्मात तयासी कळना ही मात बहुव्यतीत जागला तैसेची मराठे राजदुर्गी व्यथित झाले करुण प्रसंगी स्वराज्य ताची लाग वेगी दुर्धर वार्ता मिळाली शहाजीराजे महाराज सभे घेऊन या फौज बिंदनूर प्रांती द्यावया झुंज म्लेच्छवतीने पातले सरजा खान रणदुल्ला खान पाळेगारांचे करण्या हनान महाराज साहेब आपण शिमोग्या जवळी पोहोचले हो दिगेरे ग्रामापासी राजे होते मुक्कामासी तयांसी लहराली कैशी मृगयेशी जावयाची हो दिगेरीच्या काननात संचरले दुर्बहूत परी भयस्किचित त्यांच्या हाती लागेना अश्वावरी आरढोणी राजे धावती मृग मागुणी अश्वपादतेची क्षणी रानवेलीत विगुंतला आधीचा अश्वगतिमान भूवरी आदळला दारुण शहाजीराज उन्माळून पाषाणावरी आदळले विछिन्न झाले मस्तक प्राण पाकरू एकाएक उडवून पोचले स्वर्गलोक भयानक वर्तले जिजाऊन वरी वज्रघात वैधव्य आले अकस्मात शिवराय दुःखार्णवी बुडत दुर्धर वाताई कोणी पितृत्वाचे छत्र हरपले राजे बहु कष्टी झाले तयांमुळेची सिद्ध केले आजवरी तुके निज पितयाचा सहवास किंचित लाभला आपणास दुरून आपुल्या कार्यास शुभाशीर्वाद पै होता आपुलेची सर्वस्वची गेले ऐसे जिजाऊ सिगमले आता जीवित्व हे आपुले मागे कास या रक्षावे तयांनी केलास निर्धार आपुला निमाला भ्रतार आपण आपुले चिकलेवर आग्ने माझी उपावे शहाजींचे क्रियाकर्म व्यंकोजींनी केले उत्तम आपुला पाळोनी पुत्र धर्म तयांसी अग्नी दिदला येरीकडे जिजामाता अग्नी प्रवेशासी निघाला सर्वता शिवरायांनी तयाच्या हेता जीवे प्राणे विरोधिले जिजाऊंची शिव प्रेम थोर वितळला तयांचा निर्धार अग्निप्रवेशाचा विचार
तयांनी दूर सारीला सती प्रथा भयंकर तिसी विरोधिता थोर थोर रॉय फुलागर कर सती प्रथेची विरोधी ती या प्रथेचे उदात्तीकरण कराया नव्हे हे लेखन अनिष्ट प्रथा निर्दाळून समाज सुखी ठेवावा फुलांच्याही पूर्वी प्रसिद्ध शिवरायांनी केला विरोध सती प्रथाचा संबद्ध त्यांनी निक्षून कथिले असो जिजाऊ महासमर्थ रायांसाठी राहिल्या जिवंत शहाजीराजांचा पुरुषार्थ विचार किंचित करू त्याचा शहाजी स्वराज्य संकल्पक बोलती काही विद्वान लोक परंतु काही विरोधक या मतास ना करीती तयांचा ऐसाच विचार शहाजीराज जीवन भरा राहिले म्लेच्छांचे सरदार या नव्हे त्या दरबारी शिवरायांचे जे कराया कार्य तयांनीच त्यांचे श्रेय शहाजीचा संबंध काय स्वराज्याच्या स्थापनेशी पुणे प्रांतांची जहागिरी इतकीच त्यांची कामगिरी वेद श्रेय त्यांच्या पदरी काय म्हणून टाकावे म्लेच्छा शाहीस बुडवून राजराज करीत स्थापन शहाजीराज करीत आण दक्षिणेत भलतेची हिंदू राज निर्दाळून म्लेंची शाही करीती वर्धान काय त्यांचे योगदान स्वराज्याच्या कार्याशी ऐशे विचारती प्रश्न काही इतिहास तज्ञ त्यांचे उत्तर देणे कठीण उत्तर तुम्हीच शोधावे कवींचे मत ऐसे स्पष्ट 1636 पर्यंत शहाजींनी दोनदा खटपट स्वराज्याची केली से पुणे जागीर केली स्वतंत्र परंतु धाडून जगदेव मुरार आदिलशहाने चक्काचूर त्याचा केला निश्चय मूर्तजा निजामाची घेऊन नवे राज्याचे केले निर्माण त्यासही टाकले निर्दाळून मोगल आणि आदिलाने स्वराज्य निर्माण करण्याचा उत्साहच गेला त्यांचा परी स्वतंत्र राज्याची इच्छा त्यांची होत निश्चय शहाजींच्या वाटे जीवा शिवाजीने हा घवा आपला मनोरथ पूर्ण करावा राजा व्हावा स्वतंत्र तो यासाठी शहाजींनी राजमुद्रा दिली धाडून कान्होजी जे दे प्रताप तरणी दिले पाठवून रायांकडे असो आता येथपर्यंत सुरत लुट झाली समाप्त शिवरायांचे चरित्राद्भूत रहावे श्वस्वत वाटतसे 1664 चा प्रारंभ झाला सुरत लुट लाभ पुढल्या अध्यायी कथा सुलभ श्रोते जन अवधारा स्वस्ती श्री शिवायन शिवकथा ही विलक्षण श्रोते द्यावे अवधान 41वा अध्याय गोड हा पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे. महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत
हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.